नमस्कार, मी अर्चना महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। शिक्षण विभागामध्ये 20 जागांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती पदभरती घेतली जाणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी वेगवेगळ्या अशा 20 जागा निघालेल्या आहेत। कॉन्ट्रॅक्ट बेसिस पोस्ट असणार आहेत। तर या ठिकाणी डायरेक्टली मुलाखत बेसिस वरती सिलेक्शन होणार आहे। तर नक्कीच अर्ज करायचा आहे। तर कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा निघालेल्या आहेत, कोणकोणत्या पोस्ट आहेत, याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारच आहे। पण त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या युनिव्हर्सिटी अंतर्गत जागा निघालेल्या आहेत। कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती या जागा भरल्या जाणार आहेत। 11 महिन्याच्या करार तत्वावरती या जागा भरल्या जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। या ठिकाणी पदसंख्या दिलेली आहे, पद दिलेले आहेत, त्यासाठी काही अनुभव असेल तर त्यासाठी अनुभव सुद्धा दिलेला आहे। वयाची मर्यादा दिलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेतन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर पहिली जी पोस्ट आहे वरिष्ठ पूर्व लेखक, यासाठी 1 जागा आहे। शैक्षणिक अर्हता MCA किंवा MSc कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा ME MTech झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर वयाची मर्यादा सांगितलेली आहे 21 ते 45 वर्ष। शासन नियमानुसार मागासवर्ग व वयोमर्यादेस सूट राहणार आहे, या ठिकाणी दिलेला आहे। दरमहा एकत्रित वेतन या ठिकाणी 50,000 दिले जाणार आहे। तर या ठिकाणी 4 वर्षाचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। पूर्व लेखक या पदासाठी 1 जागा आहे। MCA झाले किंवा MSc झाले, CS MSc IT झालंय तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर या ठिकाणी 24,000 तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे। वयाची मर्यादा सेमच राहणार आहे। कुशल परिचय संगणक दुरुस्ती व देखभाल कामासाठी 1 जागा आहे। पदविका पदवी उत्तीर्ण संगणक विषयक सॉफ्टवेअर हार्डवेअर नेटवर्किंग अभ्यासक्रम उत्तीर्ण या ठिकाणी आवश्यक असणार आहे। 2 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे। 18,000 या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। त्यानंतर आहे महिला वैद्यकीय अधिकारी, यासाठी बॅचलर डिग्री हवी आहे MBBS मध्ये। त्याचबरोबर 1 जागा आहे, या ठिकाणी 40,000 पर मंथ या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। 35,000 फॉर BMS साठी या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। जर का MBBS कॅन्डिडेट नाही मिळाले तर BMS कॅन्डिडेट या ठिकाणी घेतले जाऊ शकतात। त्यानंतर आहे विधी व माहितीचा अधिकार, 1 जागा आहे। उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवी पदव्युत्तर पदवीधर किमान 55% गुणासह या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर 21 ते 50 वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। जनसंपर्क अधिकारी 1 जागा आहे। पदव्युत्तर पदवी MCJ MS मास कम्युनिकेशन। त्याचबरोबर या ठिकाणी 21 ते 45 वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे। 25,000 सॅलरी दिली जाणार आहे। एक्झिक्युटिव्ह ऑन स्पेशल ड्युटी 1 जागा आहे। चार्टर्ड अकाउंटंटचा या ठिकाणी तुमचा कोर्स झालेला गरजेचा आहे किंवा ICWA कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 30,000 या ठिकाणी सॅलरी सांगितलेली आहे। एक्झिक्युटिव्ह ऑन स्पेशल ड्युटी, तर या ठिकाणी BBA किंवा MBA फायनान्स किंवा MCOM झालेला असेल टॅक्सेशन मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 20,000 सॅलरी आहे। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे। कार्यकुशल तज्ञ ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कॉमर्स फॅकल्टी मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 25,000 सॅलरी दिली जाणार आहे। एक्झिक्युटिव्ह ऑन स्पेशल ड्युटी PhD यासाठी 1 जागा आहे। CA आर्टिकलशिप कंप्लीट असणे आवश्यक असणार आहे, या ठिकाणी सांगितलेलं आहे। 21,000 सॅलरी दिली जाणार आहे। एक्झिक्युटिव्ह ऑन स्पेशल ड्युटी इन PM उषा या ठिकाणी 18,000 सॅलरी आहे, 1 जागा आहे। लायब्ररी ट्रेनी साठी 1 जागा आहे, 10,000 या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। ग्रंथालय सहाय्यक साठी 1 जागा आहे, 10,000 सॅलरी दिली जाणार आहे। तांत्रिकी
सहाय्यक यासाठी एक जागा आहे, 10,000 सॅलरी दिली जाणार आहे. टेक्निकल ऑपरेटर 24,000 या ठिकाणी सॅलरी दिली जाते, एक जागा आहे त्यासाठी. लाईफ गार्ड साठी बघू शकता एक जागा आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या ठिकाणी अर्ज करू शकता. लाईफ गार्ड कोर्स केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि 5 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे. 11,000 सॅलरी दिली जाणार आहे. क्रीडा प्रशिक्षक साठी एक जागा आहे, 18,000 सॅलरी दिली जाणार आहे. प्रशिक्षित कनिष्ठ अभियंता यासाठी BME सिव्हिल मध्ये झालेले असणे आवश्यक आहे, तर या ठिकाणी 20 जागा आहेत. इंटर्नशिप कोऑर्डिनेटर यासाठी एक जागा आहे. MBA किंवा MCA 18,000 या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे. तर या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे करायचे? ऑनलाईन विहित नमुन्यातील अर्ज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या या साइट वरती, संकेतस्थळावरती तुम्हाला जॉब वर उपलब्ध होईल. अर्जधारक उमेदवारांनी अर्जात 11/4/2025 पर्यंत माहिती भरायची आहे. फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे 11/4/2025. सदर अर्जाची एक प्रिंट घेऊन अर्जात नमूद शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्राच्या स्वयंसाक्षांकित प्रती त्या प्रिंटला जोडून एक हार्ड कॉपी विद्यापीठ कार्यालयास पोस्टाद्वारे किंवा समक्ष कार्यालयीन वेळेत 17/4/2025 पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने सादर करायची आहे. पात्र व अपात्र उमेदवारांची यादी, मुलाखत वेळापत्रक इत्यादी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जी फीज आकारलेली आहे ती अर्जासाठी शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 200 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरणा करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. याची जी PDF फाईल आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.